नमस्कार. पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना घ्यायचा आहे, हा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी आहे. सध्या पी एम किसानच्या साईटवर सध्या काही तांत्रिक अडचणी आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य एकच आहे की शेतकऱ्यांपर्यंत याची थोडी माहिती पोहोचावी. बघा, ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचे पैसे सुरू झालेले होते, 1-2 इन्स्टॉलमेंट आलेल्या आहेत आणि पुन्हा त्या बंद झाल्यात, असे शेतकरी लोक. दुसरे असे की ज्यांना पैसे मिळत होते, पण तो शेतकरी ज्याला पैसे येऊन राहिले होते, त्या शेतकऱ्याचं समजा निधन झालं असेल, तर आता त्याच्यानंतर त्याचा जो वारसदार आहे, ज्याच्या नावाने 7/12 होतो, त्या व्यक्तीला समजा त्या योजनेचा लाभ घेता येतो. त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. ज्यांना इन्स्टॉलमेंट 1-2 आलेल्या होत्या आणि बंद झाल्या आहेत, त्यांनासुद्धा कृषी विभागामार्फत सांगितलेलं असेल की पुन्हा अर्ज करायची गरज आहे किंवा ज्या काही अडचणी, तांत्रिक बाबी असतील त्या सॉल्व करायच्या आहेत. तर सध्या पी एम किसानच्या साईटवर पूर्णतः प्रॉब्लेम सुरू आहेत. म्हणजे रजिस्ट्रेशन किंवा फार्मर डिटेल्स एडिट करायचे असेल किंवा जी काही मिसिंग इन्फॉर्मेशन आपल्याला टाकायची असेल, त्याच्यामध्ये सारखं एक एरर येत आहे. ती एरर म्हणजे फार्मर आय डी जनरेट नाही झाला आहे बा कोणाचा. ॲक्च्युली बऱ्याच लोकांनी फार्मर आय डी जनरेट केलेले आहेत आणि आपण ऑनलाईन बघितल्यावर सुद्धा दिसतं की त्यांचा जनरेट झालेला आहे, पण त्या साईटमध्ये एकच एरर येऊन राहिली की फार्मर आय डी जनरेट नाही आहे. तर ही टेक्निकल प्रॉब्लेम आहे हा जो काही आहे तो. पण बरेच शेतकरी कृषी ऑफिसपर्यंत जातात आणि कृषी ऑफिसमध्ये गेल्यानंतर पुन्हा ऑनलाईन फॉर्म भरायसाठी जातात, तर त्यांना या अडचणी फेस कराव्या लागत आहे. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की सध्या साईटमध्ये प्रॉब्लेम असल्याकारणाने कुणीही एकदम गडबड करू नका. आपले कामधंदे सगळं सोडून इकडे येऊ नका. जेव्हा सुरू होईल तेव्हा सुरू झाल्याचासुद्धा व्हिडिओ मी ऑनलाईनमध्ये टाकेलच. त्यानंतर तुम्ही तुमचे फॉर्म भरायसाठी येऊ शकता. दुसरं असं की जे कास्तकार आहेत, समजा वारलेले कास्तकार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या वारसांना हा अर्ज करायचा असेल, तर थोडं डॉक्युमेंटविषयी जो संभ्रम होता तो क्लिअर करून देतो मी. एक तर फॉर्म भरायसाठी तुम्हाला ज्याच्या नावाने अर्ज करायचा आहे त्याचं आधार कार्ड, तो व्यक्ती जर लग्न झालेला असेल तर पत्नीचंसुद्धा आधार कार्ड, सोबत बँक पासबुक, आपला सुरू सध्याचा आताच्या तारखेतला 7/12, 8, त्याच्यानंतर एक जुना फेरफार आणि एक नवीन फेरफार. फेरफारविषयी महत्त्वाची माहिती अशी की फेरफार जुना असो किंवा नवीन असो, तो तुम्हाला डायरेक्टली ऑनलाईन काढता येतो. आता तुम्हाला त्या जुन्या फेरफारसाठी तहसीलमध्ये जाण्याची गरज नाही. जो फेरफार ऑनलाईन मिळालाच नाही, तर त्या कंडिशनमध्ये शेतकऱ्याला तहसीलमध्ये जाऊन तो आणावा लागेल. अदरवाईज 99% लोकांचे फेरफार आता ऑनलाईनच निघून राहिले. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना तहसीलमध्ये त्या कामासाठी चक्रा मारायची गरज नाही आहे. दुसरं असं की जो व्यक्ती वारलेला आहे त्या व्यक्तीचं मृत्यू प्रमाणपत्र आणि आधार कार्डसुद्धा सोबत आणायचं. म्हणजे इथे आल्यानंतर कुठल्याही डॉक्युमेंटसाठी तुम्हाला पुन्हा परत जायची गरज पडायला नको. आणखी एक महत्त्वाची सूचना अशी की जेव्हा तुमचं समजा वडील आहेत आणि ते वारलेले आहेत, त्यांच्या नावाने पी एम किसान योजना सुरू होती, तर काय होतं, बऱ्याच कास्तकारांचा जो नंबर आहे तो एखादा घरचा नंबर त्या कास्तकारासोबत जोडलेला असेल मानधन योजनेसोबत, आणि आता तुम्हाला जर तुमच्या नावाने ती योजनेचा फॉर्म भरायचा आहे तर तो सेम नंबर पुन्हा सिस्टीममध्ये घेतला जात नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे की शक्य होईल तोपर्यंत फॉर्म भरायला येताना 2 फोन नंबर सोबत आणा. तुम्ही फोन नंबर म्हटल्यापेक्षा फोनच सोबत आणा, कारण ओ टी पी तर प्रत्येक जो कुठला नंबर आपण टाकू त्याच्यावर ओ टी पी येणारच. तर तुम्हाला अडचणी नको जायला, कारण या सगळ्या गोष्टी फेस केलेल्या आहेत, म्हणून मी आवर्जून सांगून राहिलो की फॉर्म भरायला येताना 2 फोन नंबर सोबत आणायचे. म्हणजे पुन्हा तुम्हाला इथपर्यंत या, पुन्हा परत जा, या गोष्टी फेस कराव्या लागणार नाही. आणि राहिलं जे काही टेक्निकल एरर सध्या फॉर्मची सुरू आहेत, तर ज्या दिवशी सर्व्हर सुरळीत चालू होईल त्या दिवशी नक्की मी तुम्हाला व्हिडिओ टाकेल. त्या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत माहिती पोहोचून जाईल, म्हणजे तुम्ही तुमचा फॉर्म भरायसाठी पुन्हा येऊ शकता. धन्यवाद.